जन्म जरी आई वडिलांनी दिला असेल ना तरी घेणाऱ्या प्रत्येक श्वासावर नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का धमाकेदार लाइक और शेयर ठोक दीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए. जय भीम जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस टॉप क्लासमध्ये होणार आहे, कारण आता भीम जयंती कमिंग सूनच आहे मित्रांनो. त्यानिमित्त आपण आजचा व्हिडिओ एडिट करणार आहोत. व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपले यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. आता खूप दिवस झाले मित्रांनो, आपले एक सबस्क्रायबर फ्रेंड आहे, त्याला खूप दिवस झाला व्हिडिओ पाहिजे आपल्या भीम जयंती निमित्त. तर त्याचं ऐकूनच आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. खूप दिवस झाला मागे लागलेला होता, त्यानिमित्त आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे मित्रांनो. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ कोणी स्किप करायचं नाही. प्लस मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्या कॅपकटवरती एडिट करायचा आहे. जर तुमच्याकडे कॅपकट प्रो अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. ते तुमचं एकदम फ्रीमध्ये जे आपलं कॅपकट प्रो आहे तर ते डाउनलोड करून घ्या. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते तुमचं एकदम फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम नक्की जॉईन व्हा. आता सिंपल मित्रांनो कॅपकटमध्ये आपल्याला लागणार VPN. आता आपण VPNमध्ये पॉक्स VPN यूज करतोय. तुम्ही ऑथरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकता. तुम्हाला फक्त VPN कनेक्टेड पाहिजे. ओके, तर आपलं पॉक्स VPN आहे, तर ते मी VPN कनेक्ट करून घेतो. ओके, VPN कनेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो. तर मित्रांनो आपलं जे VPN आहे तर मी ते VPN कनेक्ट करून घेतलं फक्त एका क्लिकमध्ये. ओके, आता जे आपलं कॅपकट आहे तर ते आपल्याला कॅपकट ओपन करायचं आहे. ओके, आणि मित्रांनो जेवढं काय आपण आज जेवढं मटेरियल यूज केलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो आपलं जेवढं काही मटेरियल आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मिळून जाणार आहे. ओके, इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं. इथं 18 सेकंदात तुम्हाला व्हिडिओ दिला असेल, 18 सेकंदाचा हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा सगळ्यात पहिल्यांदा. ओके, तर हा आहे बीटचा व्हिडिओ. ओके, हा बीट्सचा व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा ॲड करायचा. हे बघा बीट्स लावून दिले आहेत. आता काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली तर स्क्रॉल करायचं. इथे एक ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. आता जो ऑडिओ आहे तर ते ऑडिओ म्हणजे आपलं जे सॉन्ग आहे ते सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो हे जे आपलं सॉन्ग आहे तर ते एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे. आता काय करायचं, सॉन्गवरती क्लिक करायचे, खाली तर स्क्रॉल करायचं. इथे एक ऑप्शन आहे बीट्सचं, या बीट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथं आता आपला असणार आहे पहिला बीट. ही बघा इथं असणार आहे. ओके, इथं पहिला बीट आहे, हा बीट आपण ॲड करून घ्यायचा आहे. आता पहिला बीट ॲड केला, इथं समोर असणार दुसरा बीट. ही बघा इथं आहे दुसरा बीट. ओके, समोर यायचं आहे. लगेच इथं एक असणार आहे तिसरा बीट. आणि मित्रांनो व्हिडिओ कुणी स्किप करू नका, कारण जे बीट्स आहे ते बीट्समध्ये आपण थोडंफार चेंजेस करून दिलेलं आहे. जर तुम्ही बीटचं बरोबर लावले नाही तर तुमचा व्हिडिओ सगळ्यात बिघडणार आहे. त्यामुळे सर्वांनी अगोदर व्हिडिओ संपूर्ण वॉच करा, नंतरच काय ते विषय करा. हे बघा अशा प्रकारे इथं एक बीट असणार आहे आपला, इथं एक आहे. ओके, इथं एक आहे. लगेच इथं एक बीट असणार आहे मित्रांनो. ही बघा इथं एक थोडं सेंटरला. ओके, लगेच आता इथं एक बीट असणार आहे. आता इथून पुढे तुम्हाला बीट बघायला काय भेटणार आहे, बीट आपल्याला ॲड करायची. तेव्हा का इथं एक बीट आहे, लगेच इथं एक बीट आहे. ओके, तर इथं एक बीट आहे मित्रांनो. लगेच इथं एक आहे, लगेच इथं एक आहे, लगेच इथं एक आहे. ओके, इतके आपण बीट्स ॲड करून घेतले आहेत. ही बघा इथं बीट आहे. ओके, इथं सुरू झाला, तुम्हाला दाखवतो तरी पण बघा इथं सुरू झाला, लगेच इथं येऊन असं संपतो. ओके, अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. इथं ॲड केले आणि लास्ट बीट तुम्हाला लावून दिलेला आहे. ओके, समोर यायचं आहे. इथं एक असणार आहे बीट, थोडं समोर यायचं आहे. इथं एक बीट असणार आहे. हे बघा अशा प्रकारे थोडं आता लगेच समोर यायचं आहे. इथं एक बीट असणार आहे. हे बघा थोडं आता स्क्रोल आउट करून टाकूयात. हे बघा इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे. तर आपले ओव्हरऑल सगळे बीट लावायचे झालेले आहेत. इतकंच होते आपले बीट्स. ओके, आता विषय काय करायचा तुम्हाला सगळ्यांना सांगतो. सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करा. ओके, आता जो आपला व्हिडिओ आहे डायरेक्ट व्हिडिओ स्प्लिट करून टाकायचा. काय करायचं आहे, व्हिडिओला थोडं समोर यायचं आहे आपल्या बीटपाशी आल्यानंतर ही बघा जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ डायरेक्टली स्प्लिट करून टाकायचा आहे. कशाची वाट बघायची नाही. ओके, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळे स्टेप पूर्ण करा, तुमचा व्हिडिओ एकदम बरोबर डिप्टो होऊन जाईल. ओके, तर ही बघा आपलं जे व्हिडिओ आहे तर ते आपण व्हिडिओ स्प्लिट करून घेऊयात. जास्त मित्रांनो व्हिडिओ काहीच हार्ड नाही आहे. व्हिडिओ एकदम बेसिकमध्ये सांगितलं आहे मित्रांनो मी एडिट कसा करायचा. ते जर व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे काय करायचं आहे, सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे. एका क्लिकमध्ये तुम्हाला व्हिडिओ समजून जाईल. ओके, हे बघा इथे आपलं बीट्स आहेत तर ते आपण स्प्लिट करून घेऊयात. इथं एक आहे,
इथं एक आहे, स्प्लिट का होत नाही बाबा, इथं एक आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण थोडेफार की फ्रेम्स वापरलेत, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे. ओके, आता काय करायचं, हा जो 1 नंबरचा मोठा व्हिडिओ आहे, हा मोठा व्हिडिओ आहे, इथं यायचं मित्रांनो. आणि विषय काय करायचा होता इथं, अशा प्रकारे काय करायचं होतं तुम्हाला सांगतो. आता थोडा विषय काहीच हार्ड, म्हणजे थोडा विषय हार्ड होता इथं, की जे आपला पहिला बीट होता तिथं आपल्या पहिल्या बीटला स्प्लिट करायचं नव्हतं. आता मेन ट्विस्ट होता. आता ज्यांनी व्हिडिओ स्किप केला असेल ते 100% इथं फसणार आहेत. ओके, इथून पुढे लक्ष द्या आता काय विषय करायचा आहे ते. ही जे आहे आता हा आपण स्प्लिट केलेला व्हिडिओ, हा व्हिडिओ डिलीट करायचा आपल्याला. काय करायचं, जो 1 नंबरचा व्हिडिओ आहे ह्यालाच इथं समोर घ्यायचा आहे 2 नंबरच्या बीटपाशी. ओके, अशा प्रकारे म्हणजे इथं याची लेंथ फुल ठेवून द्यायची आहे, बाकी सगळं बरोबर तुमचं होऊन जाईल. ओके, आता काय करायचं, हा जो 1 नंबरचा व्हिडिओ आहे, 1 नंबरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे रिप्लेस, यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओवरती फोटोजवरती यायचं आहे, तुम्हाला कोणता एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. आता मी समजा हाच फोटो ॲड करून घेतो. फोटोला एकदम बरोबर रेशोमध्ये अगोदर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट केलं, थोडं स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे बघा, तुम्हाला सांगतो ऑपेसिटीचा, यावरती क्लिक करायची. जी ऑपेसिटी आहे ती ऑपेसिटी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कमी करून घ्यायची आहे, एक 30% ठेवून घ्या. ओके, समोर यायचं, समोर तोच फोटो आपल्याला ॲड करून द्यायचा आहे. ओके, म्हणजे जो आपण अगोदर फोटो ॲड केला होता तोच फोटो इथं ॲड करून द्यायचा आहे. रिप्ले क्लिक करून फोटो ॲड करून घ्या, फोटोला एकदम बरोबर त्या ॲड करून घ्या. इथं काय करायचे, फक्त फोटो एकच ठेवला तरी चालणार आहे, फक्त त्यामध्ये स्प्लिट द्यायचा आहे 5 सेकंदापाशी. ओके, आणि समोर काय करायचं मित्रांनो, आपल्या चॉईसचा सगळ्यांनी फोटो जे आहेत ते फोटो आपले चेंज करून घ्यायचे आहेत. एक ही बघा अशा प्रकारे चेंज करून घ्या, सगळे फोटो चेंज करून घ्या मित्रांनो, कारण आता इथून पुढे आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा आहे. रिप्लेसवरती क्लिक करून फोटो जितके आहेत आपले इतके चेंज करून घ्या. आता जर मी एक जर फोटो दाखवत बसलो तर खूप टाईम होईल, तुम्ही फोटो चेंज करून घ्या आणि तुम्हाला इकडे समोर दाखवतो की विषय काय करायचं आहे. ओके, बाकी बरं तुम्हाला की फ्रेम्स वगैरे कुठं कशी ॲड करायचं सगळं सांगतो, आपल्या मेन व्हिडिओवरती सांगतो. ओके, तर मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे तर ते आपण मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. हे बघा अशा प्रकारे काही तुम्हाला बघायला भेटणार आहे इंटरफेस. आता काय करतो, मी सगळं डिलीट करतो कारण तुम्हाला दाखवायला सोपं जाईल त्यामुळे. ओके, ही PNG वगैरे सगळं डिलीट करून टाकतो, म्हणजे तुम्हाला कसं थोडंफार सांगायला थोडं मलासुद्धा सोपं जाणार आहे. ओके, डिलीट केलं की यालासुद्धा याची जी की आहे याची कीसुद्धा आपण मायनस करून टाकूयात, म्हणजे टेन्शन राहणार नाही. हे बघा, म्हणजे तुम्हाला एकदम सांगायला सोपं जाईल, मलासुद्धा तुम्हालासुद्धा समजायला सोपं जाईल. हे बघा आता अशा प्रकारे जे आहे ते आपण सगळे मायनस करून टाकलेलं आहे. सिम्पल, इतकं तर झालं. आता काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा जितके काय आपले ॲनिमेशन आहे तर ते ॲनिमेशन सगळ्यात पहिल्यांदा ॲड करायचे. तुम्हाला सांगतो आता ॲनिमेशन कुठून कुठे ॲड करायचे. काय करायचं आहे, हा जो आहे 7 सेकंदाचा बसला फोटो इथला तुम्हाला स्क्रीनवरती बघायला भेटणार आहे. इथं यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. तर ह्याला काय झालं, नाही चालायला. काय करूयात, एक बेस्ट ऑप्शन सांगतो, असं तुम्हाला सुद्धा झालं तर सिम्पल ही जी ॲप्लिकेशन आहे ती एकदा क्लोज करायची आहे, क्लोज करून परत एकदा ओपन करायची आहे. दाखवतो तुम्हाला मी. ही बघा ॲप्लिकेशन परत ओपन केली, ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायची आहे आणि परत जो आपला प्रोजेक्ट होता ते प्रोजेक्टवरती कंटिन्यू करायचं आहे. इथं यायचं मित्रांनो. हे बघा तुम्हाला काय सुद्धा ही नाही आहे, झोल नाही, सगळं बरोबर सांगतो आहे. इथं ॲनिमेशनवरती यायचं आहे. आता तरी पण झालेलं नाही. आता यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे, हा परत करून टाकूयात. कॅपकटला लॉंग प्रेस करायचं आहे, यावरती क्लिक करायचं आहे, ॲप इन्फॉर्मेशन. याला काय करायचं, एक फोर्स स्टॉप करून घ्यायचं. काय फोर्स स्टॉप करायचे, ओपनवरती क्लिक करून द्यायचं आहे. परत आपला जो आता प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम येणार नाही, 100% सांगतो तुम्हाला मी. ओके, ही बघा आता व्हायलाच पाहिजे, नाही जर तर कॅपकट डिलीट करून टाकतो राव. नाहीतर काय इतकाले व्हिडिओ भारी भारी करायचे आणि कॅपकटनं असं करायचं मला त्यावर नाही बरोबर वाटत ना. त्यामुळे हे बघा या आता इथं तर परत ॲनिमेशनवरती जाऊन बघूयात झाला का. हे बघा, हां हे आपला जो प्रॉब्लेम आहे 100% सॉल्व्ह झाला आहे. असं केल्यानंतर काय करायचं, झूमन नावाचा तो ॲनिमेशन आहे तर हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचा आहे. समोरच्या छोट्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. छोट्या फोटोपाशी आलात, ॲनिमेशनवरती यायचं. ॲनिमेशनवरती आल्यानंतर एक बाउन्सी रश नावाचा जो ॲनिमेशन आहे तर तो तुम्हाला कॉम्बोवरती बेसिकवरती भेटून जाईल. हा ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती यायचं आहे, परत मित्रांनो कॉम्बोवरून बेसिकवरती यायचं आहे. याला सुद्धा बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, याला सुद्धा बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. 3 फोटोला बाउन्सी रश झाला. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. समोरच्या फोटोपाशी आल्यानंतर ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक तुम्हाला ट्रेंडिंगवरतीच डायनामिक शेक 2 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. डायनामिक शेक 2 हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. बाकी ॲनिमेशन तुम्हाला किती फोटो ॲड करायचं सगळं लगेच सांगून टाकतो. 1 2 3 4 5 6 कम्प्लीटली मित्रांनो इथून 6 फोटोला ॲनिमेशन ॲड करून द्यायचे आहेत. ओके, हे बघा अशा प्रकारे
आता इथं बीटचा ऑप्शन येतं, हा ऑप्शन कट करून टाकूयात. हे बघा 6 फोटोनला कुठून इथून या छोट्या फोटोंपासून समोर 6 फोटोनला डायनामिक शेप टू नावाचं ॲनिमेशन ॲड करून टाकायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. आता ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो, कॉम्बोवरती यायचं, कॅम मोशनवरती यायचं आहे. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज. समोरच्या फोटोपाशी आल्याच्यानंतर ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं. एक डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. डिस्टोर्ट अँड स्ट्रेच हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, एक कॉम्बोवरती यायचं आहे. वेव्ह इम्प्लिफेक्शन नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. वेव्ह इम्प्लिफेक्शन हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, आपण थोडं झूम आउट करूयात. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो, कॉम्बोवरती यायचं आहे. एक पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. पॉपिंग कँडी सिम्पल हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं. वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. साईड अँड वेव्ह नावाचं एक तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. साईड अँड वेव्ह हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो, कॉम्बोवरती यायचं. बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. ओके, एकदम लास्टच्या म्हणजे एंडिंगच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो, एक कॉम्बोवरती येऊन ट्रेंडिंगवरती यायचं. पेंडुलम 1 नावाचं एक ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा ॲनिमेशन लास्टच्या फोटोला ॲड करून द्यायचा आहे. तर मित्रांनो आपलं जेवढं काय ॲनिमेशन आहे तर ते आपण ॲनिमेशन्स तर ॲड करून घेतलेले आहेत. तर आता विषय काय करायचं आहे, आता याचे एक स्टार्टिंग पॉईंटपाशी म्हणजे 4 पॉईंट आणि 5 पॉईंट दोनच्या सेंटरला 4.5 सेकंदापाशी डिवाईड केला फोटो आहे. डिवाईड केला फोटोपाशी यायचं मित्रांनो, थोडं स्क्रॉल करायचं फोटोवरती क्लिक करून. ते एक ऑप्शन आहे बघा ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती यायचं मित्रांनो. सिंपल सांगतो तुम्हाला, की कट करून सांगतो वाटलं तर. हे बघा अशा प्रकारे काही आपल्याला फोटो बघायला भेटणार आहे. सिंपल काय करायचं, स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं मित्रांनो, ऑपोसिटीवरती क्लिक करूनच ठेवायचं आहे. कीवरती एक की ॲड करायची, थोडं समोर यायचं, इथे की ॲड करायची. स्टार्टिंग कीपाशी यायचं आहे. हा जो आहे याची ऑपोसिटी एक तुम्हाला सांगतो कमीत कमी एक 10% ठेवा आणि समोर ॲटोमॅटिक जेवढे आहे तेवढे वाढलेली राहणार आहे. हे बघा अशा प्रकारे. ओके, इतकंच करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं मित्रांनो, ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. हे जे 2 तुम्हाला नेम PNG दिले आहेत, हे नेम PNG तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. हे दोन्ही नेम PNG ॲड करायचे आहेत. कुठे कुठे ॲड करायचे, स्टार्टिंग पॉईंटपासून हा ॲड करायचा PNG, समोर यायचं आहे, हा इथं PNG ॲड करून द्यायचा आहे. PNGवरती क्लिक करायचे मित्रांनो, खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे, ऑप्शन इफेक्टच्या ऑप्शनवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं मित्रांनो. सर्चवरती क्लिक केल्यानंतर ग्लो नाव ऑप्शन सर्च मारायचं आहे. ग्लो हे बघा, ग्लो टू नावाचं इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार. सिंपल ग्लो टू नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. बाकी इफेक्टवरती क्लिक करा मित्रांनो. इफेक्ट आपण ॲडजस्ट करून दाखवूयात, काय ॲडजस्टमेंट आहे का यामध्ये. ओके, ॲडजस्टवरती क्लिक करायचं. ग्लो आणि साईज दोन्ही मी फुल करून घेतलेली आहे. यासोबत समोरच्या पेंजीला ग्लो ॲड करायचं, ग्लो टू नावाचा इफेक्ट. ओके, सिंपल काय करायचं आहे, स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं आहे. सगळ्यात पहिला काय करा, हा जो PNG आता खाली घ्या. अशा प्रकारे स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं मित्रांनो. स्टार्टिंग पॉईंटपाशी आलात, इथे एक की ॲड करायची आहे. हे बघा कुठे गेला, इथे एक की ॲड करायची, थोडं समोर यायचं. हे बघा इथं की ॲड करायची आहे. एंडिंग पॉईंटपाशी यायचं, इथे एक की ॲड करायची. एंडिंग पॉईंटला आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो PNG आहे, हा PNG अशा प्रकारे वरती आला पाहिजे. सिंपल. हे बघा आपलं एक ॲनिमेशन तयार झालेलं आहे. आता काय करायचं मित्रांनो, ग्राफवरती क्लिक करायचं आहे. ग्राफवरती आल्याच्यानंतर थोडं स्क्रॉल करायचं. इथे काय बघा, रिबाउंड आउट नावाचा, ते आता नाव येत नाही फर्स्ट त्यामुळे रिबाउंड करावं लागलं. अशा प्रकारे रिबाउंड आउट नावाचं एक ग्राफ ॲड करायचं. ग्राफवरती क्लिक करायचं, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. इथे यायचं मित्रांनो अशा प्रकारे. तुम्हाला स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे इथं एक यायचं आहे. इथं एक ॲड बीट करायचं मित्रांनो. याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. हे बघा वरती येऊन जाणार आहे बरोबर. तर आपण जो आपला आवाज आहे, तर आवाज कमी करून घेऊयात, नंतर टेन्शन नको, प्रॉब्लेम होईल आपल्यालाच. हे बघा अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. हे बघा एकच नंबरमध्ये. ओके, नाही थोडं वरती सुद्धा ठेवली तरी चालणार आहे. हे बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे तुम्ही ग्राफ ॲड करून घ्या. ओके, हा ॲड केला. समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. काय करायचं, स्टार्टिंगला की द्यायची, एंडिंगला की द्यायची आहे. काय करायचं, स्टार्टिंग की पशी यायचं आहे. हा जो PNGला वरती सेट करायचं आहे. एंडिंग की पशी यायचं, याला पण खाली नाही घ्यायचं, इतकं असं ठेवून घ्या. ओके, आता काय करायचं, परत तोच ग्राफ ॲड करून घ्यायचा मित्रांनो, रिबाउंड आउट नावाचा. हाच ग्राफ ॲड करायचा, परत त्याला इथंच बीट ॲड करून द्यायचं आहे अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे. ओके, झालं आपलं इतकंच काम आहे, जास्त काय मोठं काम नाही आहे. हे बघा अशा प्रकारे केलं ॲड. थोडं काय करा, ॲडजस्ट करून घ्या, जेणेकरून नंतर आपलं प्रॉब्लेम यायला नको. हे बघा थोडं साईडला गेला आहे, अशा प्रकारे इथं सेंटरला ठेवून घ्यायचं आहे. ओके, इतकं करून घ्यायचं आहे. ॲडजस्टमेंट बरोबर करून घ्या. ओके, आता समोरच्या
फोटोपाशी यायचं मित्रांनो. समोरचे फोटोपाशी आला त्याला काय ॲनिमेशन वगैरे आहे का बघूयात आपण. तर याला काहीच ॲनिमेशन नाही, काय करायचं आता यायचं आपल्याला इफेक्टवरती. आता इफेक्टवरती आल्यानंतर एक नंबरच्या फोटोपाशी यायचं. मेन मला तर एक स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं आहे. स्टार्टिंग पॉईंटपाशी आलात मित्रांनो एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला ट्रेंडिंगवरती बाय द फायरप्लेस नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. बाय द फायरप्लेस हा इफेक्ट ॲड करायचा आहे. हे बघा अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे बाय द फायरप्लेस हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके, मागा ते बरोबर आपलं चमकून जाणार आहे. समोर यायचं आहे म्हणजे स्प्लिटपाशी आलात काय करायचं व्हिडिओ इफेक्टवरती यायचं मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला ग्लो नावाचं इफेक्ट सर्च मारायचं. ग्लो सर्च मारून घ्या. हे बघा ग्लो, इथं ग्लोमध्ये येऊन जाणार आहे. हे बघा रेडियंट ग्लो नावाचा एक इफेक्ट आहे. रेडियंट ग्लो हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. या फोटोची लेंथ त्या म्हणजे इफेक्टची लेंथ फोटोपुरतीच ठेवून घ्यायची आहे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे. आता काय करायचं मित्रांनो परत आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती यायचं मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती आला ट्रेंडिंगवरती तुम्हाला ओपन अप नावाचा एक इफेक्ट बघायला भेटणार आहे. ओपन अप सिंपल इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ फोटोपुरती ठेवायची आहे. ओके मित्रांनो, काय करायचं आहे परत आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर एक स्लॅश रिव्हील नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे. स्लॅश रिव्हील सिंपल इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्टची लेंथ फोटोपुरती ठेवायची आहे. आता इकडे काय इफेक्ट नाही तुम्हाला मोबाईलवरती बघायला भेटणार आहे. डायरेक्ट 9 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 9 सेकंदापाशी आला तर व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती खाली जर स्क्रॉल करा इथे एक शेक नावाचा इफेक्ट आपण सर्च मारून घेऊयात. खाली तर बघायला भेटत नाही आहे. बघा शेक नावाचा इफेक्ट आपण बघूया सर्च करून. सर्च केल्याच्यानंतर हे बघा शेक नावाचा इफेक्ट येणार आहे. बाकी याची स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्ही तुमच्या अकॅडमिक सेट करा. मी माझ्या अकॅडमिक ठेवली म्हणजे 0.0 म्हणजे एक लय झालं 5% ठेवलेली असेल. जास्त पण फोटो नको शेक व्हायला. परत 9 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 9 सेकंदापाशी आलात परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. ट्रेंडिंगवरती यायचं आहे. व्हाईट फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट ॲड करायचा. व्हाईट फ्लॅश 2 बाकी याला कमी ॲडजस्ट केलेलं नाही आहे. ओके, काय करायचं आता परत 9 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 9 सेकंदापाशी आलात यायचं आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक लाइटिंग क्रॅक नावाचा इफेक्ट आहे. हा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ या 2 फोटोपुरती ठेवायची तुम्हाला मोबाईलवरती दाखवल्याप्रमाणे. ओके, परत 9 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 9 सेकंदापाशी आलात परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. ट्रेंडिंगवरती यायचं. व्हाईट फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट ॲड करायचा. मग अशी व्हाईट फ्लॅश होता, आता व्हाईट फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट ॲड करायचा. ओके, नाही मित्रांनो दोन्हीसुद्धा व्हाईट फ्लॅश 2 नावाचे इफेक्ट आहे. दोन्हीला 2 व्हाईट फ्लॅश 2 नावाचे इफेक्ट ॲड करून घ्यायचे. थोडा भारी इफेक्ट दिसणार आहे. ओके, आता काय करायचं विषय तुम्हाला सांगतो मी. आता यायचं आपल्याला एक 9 सेकंदापाशीच या. 9 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. काय करायचं इथं एक आपल्याला तुम्हाला सांगतो ओव्हरलेवरती यायचं. ॲड ओव्हरलेवरती यायचं मित्रांनो. अशा प्रकारे गॅलरी ओपन होऊन जाणार आहे. काय करायचं आहे तुम्हाला मी एक शॅडो देतो. हा शॅडो तुम्हाला दाखवतो. आपल्या अलर्ट मोशनमध्ये शॅडो आहे क्रिएट केलेली. कुठे गेली ही बघा इथं आहे शॅडो. सिंपल एक शॅडो ॲड करायची मित्रांनो. ही शॅडो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे एकदम इझिलीमध्ये. तर अशा प्रकारे शॅडो असणार. ही शॅडो ॲड करायची आहे. अशा प्रकारे शॅडो ॲड झाल्यानंतर काय करायचं 90 डिग्री रोटेट करायचं. 90 डिग्री हे बघा अशा प्रकारे. हा म्हणजे उभा होता याला आडवा करून घ्यायचा आहे. थोडं झूम करून अशा प्रकारे खाली सेट करायचं आहे. बाकी याची लेंथ काय करायची आहे एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. हे बघा अशा प्रकारे एंडिंगपर्यंत वाढवलं मित्रांनो. काय करायचं आता एंडिंगपर्यंत वाढवल्यानंतर काय करायचं परत ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं मित्रांनो. तुम्हाला मी एक अशा प्रकारचं PNG दिला असेल. हा PNG ॲड करायचा आहे. हे बघा आपण स्वतः क्रिएट केलेला PNG. बाकी काय विषय नाही. खाली थोडं स्क्रॉल करायचं. एक ऑप्शन आहे बघा रिमूव्ह इमेज. या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्रोमा कीवरती क्लिक करायचं आहे. याचा जो ग्रीन आहे बॅकग्राऊंड त्यावरती सिलेक्ट करायचं आहे क्रोमाला आणि अशा प्रकारे क्रोमा सेट करून घ्यायचा आहे. बाकी याची सुद्धा लेंथ व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. हे बघा हा PNG जो आहे हा PNG तुम्ही लावला तरी चालणार आहे, नाही लावला तरी चालणार आहे. भीम जयंती लवकरच आहे PNG. नाही जर तुमच्याकडे दुसरा कोणता PNG असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता स्टेटससाठी. ओके, थोडं आपल्याला ग्रीन दिसतंय. परत याला थोडं आपण ॲडजस्ट करूयात क्रोमा कीवरती जाऊन. हे बघा अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. ओके, स्टार्टिंग पॉईंट पैसे यायचे मित्रांनो. परत स्टार्टिंग पॉईंट पैसे आल्यानंतर काय करायचं आहे परत ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. एक फोटोजवरती यायचं आहे. तुम्हाला मी आणखीन एक बॉर्डर दिलेली असेल मित्रांनो. बॉर्डर मग शॅडो होती आता बॉर्डर आहे. ही बॉर्डर ॲड करून घ्यायची आहे. हे बघा ह्यालासुद्धा 90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे आणि एकदम बरोबर आपल्या रेशोनुसार ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हे बघा दाखवतो मी अशा प्रकारे. खूपच झालं. ही अशा प्रकारे जास्त पण बॉर्डर नको दिसायला. आणि काय करायचं बाकी बॉर्डरची लेंथ जी आहे ती एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. कुठे गेली आपली बॉर्डरच गॅप झाली काहीच. आपण बघूयात इकडे आहे का कुठं जाणारे जाऊन तरी ती इथं आहे. हां ही अशी हाईड व्हायला लागली.
लेंथ त्याची काय करायची एंडिंगपर्यंत वाढवायची आहे अशा प्रकारे. म्हणजे आपलं ऑलमोस्ट तर काम रेडी झालेलंच आहे. आता बॅकला यायचं एकदम प्लेन बॅकला या. एक तुम्हाला सांगतो मी फिल्टर्सवरती यायचं. फिल्टर्सवरती आल्याच्यानंतर एक तुम्हाला 8K नावाचं फिल्टर ॲड करायचं आहे. फिल्टर्सवरती आल्यानंतर काय करायचं 8K नावाचं फिल्टर ॲड करायचं. बाकी फिल्टरची लेंथ 80% ठेवायची आहे. बाकी फिल्टरची मेन लेंथ काय करायची एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. परत आपल्याला आणखीन एक फिल्टर ॲड करायचं आहे HD Cam 2 नावाचा. फिल्टर्सवरती यायचं HD Cam 2 नावाचं फिल्टर ॲड करायचं आहे. फिल्टरची लेंथ एक 10% ठेवून घ्या. बाकी एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. ओके. तर अशा प्रकारे गाईज जास्त काय नाही. बाकी एकदम व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे. एकच नंबर आहे मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे सिम्पल. तर गाईज आपला जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे बनवून रेडी झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त होता. सर्व व्हिडिओ एक लाईक नक्की करायची. चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर मित्रांनो काय करा वर एक्सप्लोरवरती क्लिक करून घ्या. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून द्या. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त ट्रेंड व्हिडिओवरती. तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या जे चॅनलची व्हिडिओची नोटिफिकेशन आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर भेटूया नवीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, जय श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. सर्वांना जय भीम.